हरे कृष्णा. सर्व भक्तांचे स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा दुसरा स्कंद विसर्ग याच्या अंतर्गत अध्याय 9. परीक्षित महाराजांनी जे प्रश्न विचारले होते त्यांचं उत्तर देत आहेत शुकदेव गोस्वामी ब्रह्माजी आणि स्वतः भगवंत यांच्या संवादाद्वारे. जो ब्रह्माजींचा स्वतःचा आत्मसाक्षात्काराचा मार्ग त्यांनी कसा प्राप्त केला त्यासाठी भगवत कथनानुसार ते उत्तर देत आहेत. हीच पार्श्वभूमी आहे भगवंतांद्वारे प्रकट होणाऱ्या चतुश्लोकी भागवतची. अर्थात ते मुख्य 4 श्लोक ज्यांच्याद्वारे भगवंतांनी ब्रह्माजींच्या सर्व प्रश्नांची संक्षेपाने योग्य ती उत्तरं दिलेली आहेत. परीक्षित महाराजांनी हा प्रश्न विचारला होता की जीव जरी आध्यात्मिक आहे तरीही तो भौतिक जगतामध्ये भौतिक देह कशा पद्धतीने धारण करतो. त्याच प्रश्नाचं उत्तर इथे देत आहेत शुकदेव गोस्वामी. शुकदेव गोस्वामी म्हणाले, हे राजन, जोपर्यंत एखाद्यावरती पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या भौतिक शक्तीचा प्रभाव होत नाही तोपर्यंत शुद्ध चेतनेतील शुद्ध आत्म्याच्या भौतिक देहाबरोबर असणाऱ्या संबंधाला काहीच अर्थ नाही. तो शक्य होऊ शकत नाही. तो संबंध म्हणजे स्वप्न पडलेल्या मनुष्याने स्वतःचेच शरीर कार्यरत असलेले पाहण्यासारखे आहे. कारण आत्मा हा भौतिक शरीर आणि भौतिक मनापासून सर्वथा वेगळा आहे, पृथक आहे. तरीही बद्ध जीवात्म्याने आपल्या भौतिक जीवनाची सुरुवात कशी केली या प्रश्नाचं इथे उत्तर दिलं जात आहे की भगवंतांच्या बहिरंगा शक्तीचा किंवा आत्ममायेचाच हा परिणाम आहे. जीवात्म्याला ही भौतिक चेतना आणि विस्मृती देण्याकरिता मग भगवंत का बरं प्रभावित होत असतात? कारण जीव हा आंशिकरित्या स्वतंत्र असल्यामुळे भगवंतांची सेवा करण्याची त्याची कधी कधी इच्छा नसेलही. त्यामुळे भगवंतांप्रमाणे स्वतंत्र होण्यासाठी तो जीव प्रयत्न करीत असावा. त्यामुळेच भगवंतांच्या इच्छेने अशा जीवात्म्यांना भ्रमित करण्यात येते आणि त्यांना भगवंत बनण्याची जी इच्छा असते ती इच्छा आध्यात्मिक जगतात पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे भौतिक जगतामध्ये कृत्रिम पद्धतीने स्वामी बनण्याचा प्रयत्न जीव करून बघू शकतात. त्यासाठीच हे जग बनविलेले आहे. पदरी योग्यता नसताना एखाद्या व्यक्तीला जर राजा व्हावायचा असेल तर मग ते कसं शक्य आहे? तर राजा त्याला तुरुंगात ठेवेल आणि तिथे तो स्वतंत्र आणि राजा बनण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे जीवाची प्रथम पापी इच्छा हीच आहे की त्याला भगवंत बनायचं. आणि या जगतातही ढोंगी गुरु आणि ढोंगी शिष्य हे स्वतःला भगवंत म्हणून स्वतःची उद्घोषणा करीत असतात. जसं चंद्र हवा म्हणून लहान बाळाने आपल्या आईकडे हट्ट केला तर अशा रडणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या बाळाच्या समाधानासाठी आई त्याला काय करते, एक आरसा देते. आणि आरसा दिल्यानंतर त्याच्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब त्या बाळाला दाखविलं जातं आणि सांगतात की हे जे आहे चंद्र, आता हा चंद्र तुझा झाला. तशाच पद्धतीने भगवंत आपल्या रडणाऱ्या बाळांना, आपल्या सर्वांना अशा प्रतिबिंब किंवा भौतिक जगताच्या स्वाधीन करतात आणि सांगतात की आता हे जग तुझं झालं. आता तू याचा स्वामी आहेस, भगवंत आहेस. आता याचा भोग घेण्याचा प्रयत्न तू करू शकतो. त्यामुळे एक कर्मी होऊन मग तो जगावरती प्रभुत्व गाजविण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये त्याला विफलता प्राप्त झाल्यानंतर मग तो भगवंतांमध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करतो. अर्थात आधी अत्यंत कर्मी, भोगासक्त, कामासक्त बनतो आणि नंतर व्यथित झाल्यानंतर तथाकथित ज्ञानी अर्थात निराकारवादी बनतो. आणि त्याने जर भगवंतांची इच्छा केली की भगवंत मला आपल्यालाच प्राप्त करायचंय, न मला कर्मी न ज्ञानी बनायचंय, मला आपला भक्तच बनायचा आहे,
तर भगवंत हृदयात असल्यामुळे लगेचच त्याला मार्गदर्शन देतात आणि आपल्या बहिरंगा शक्तीच्या प्रभावाखाली त्याला न ठेवता आपल्या आत्ममायेच्या अंतरंगा शक्तीच्या योगमायेच्या प्रभावाखाली त्याला सेवामध्ये रत करीत असतात. तर ह्या मायेच्या प्रभावाखाली जीव मग कोणकोणत्या भ्रमामध्ये पडतो? तर मुख्यत्वे 2 भ्रमांमध्ये पडतो. अहम, मम या 2 प्रभावांमध्ये तो पडतो. अहम ममेती. तर अहमचा प्रभाव हा खास करून ज्ञानीमध्ये पाहिला जातो की तो स्वतःलाच सर्व काही समजतो. आणि मम इति हा जो भाव आहे हा कर्मी व्यक्तीमध्ये बघितला जातो. बहिरंगा शक्तीने प्रदान केलेल्या अशा अनेक रूपांमध्ये अर्थात 84 लक्ष रूपांमध्ये भ्रमित जीवात्मा हा प्रकट होत असतो. प्रकृतीच्या गुणांमध्येच तो रममान होत असताना असा बद्ध जीव मग मी आणि माझे अशाच पद्धतीची मनोभावना प्राप्त करतो. अशी विविध रूप जीव प्राप्त करतो की कशी आहेत? वस्त्र धारण करण्यासारखीच आहेत. वेगवेगळ्या वस्त्रांमध्ये व्यक्ती थोडा वेगळा दिसतो. तशाच पद्धतीने एकच पद्धतीचा आत्मा वेगवेगळ्या जीव योनींमध्ये प्रकट झाल्याने वेगवेगळा दिसत असतो. तर अशा 84 लक्ष योनी त्यांचे प्रकार सांगत आहेत. 9 लाख प्रकारचे पाण्यातले जीव आहेत जलचर. 20 लाख प्रकारच्या वनस्पती आहेत. 11 लाख प्रकारचे कृमी कीटक आणि सरपटणारे जीव आहेत. 10 लाख प्रकारचे पक्षी आहेत. 30 लाख प्रकारचे पशु आहेत आणि 4 लाख प्रकारचे मनुष्य आहेत. आणि हे सर्व 84 लक्ष योनी या 3 गुणांच्या मिश्रणाद्वारे प्रकट होत असतात. त्यांची जी मात्रा आहे सत्वगुणाची, रजोगुणाची आणि तमोगुणाची याच्या अनुसार हे प्रकार बनलेले आहेत. जसे एखाद्या वाघाला दुसऱ्याच्या अर्थात एखाद्या पशुचे रक्त पिण्याची इच्छा असेल तर मग भगवंत तशा पद्धतीने त्या पर्टिक्युलर जीवाला वाघाचं शरीर देत असतात. अशाच प्रकारे उच्च ग्रहांमध्ये देवतेच्या शरीराची पण कामना केली जाते. मग भगवंतांच्या कृपेने तशा पद्धतीचं सात्विक शरीरही त्याला प्राप्त होतं. परंतु जो व्यक्ती अत्यंत बुद्धिमान असतो जर त्याने अशी इच्छा केली की मला फक्त भगवंतांचा संग प्राप्त करण्याची इच्छा आहे तर मग भगवंत आपल्या नित्य पार्षदाचं रूपही त्याला देऊ शकतात आणि आपल्या सेवेमध्ये सर्वथा लावू शकतात. जीवात्म्याने इच्छा करणे की सोन्याचा पर्वत स्वप्नामध्ये पाहण्याची इच्छा केली तर ते कसं आहे? तर त्याने जागृत अवस्थेमध्ये स्वप्नात नाही, जागृत अवस्थेमध्ये सोनंही बघितलेलं असतं आणि पर्वतही बघितलेला असतो, परंतु सोन्याचा पर्वत बघितलेला नसतो. त्यामुळे स्वप्नामध्ये मग तो अशा पद्धतीने बघतो की मोठा पर्वत आहे आणि तो सोन्याचा बनलेला आहे. परंतु जागृत अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याला कळते की न समोर सोनं आहे न पर्वत आहे, फक्त मनातला भ्रम आहे. त्यामुळे एक कर्मी व्यक्ती जो आपल्या भावनांच्या भौतिक इच्छांच्या आहारी गेलेला असतो तो माझं माझं असंच करत असतो. माझं घर, माझं दार, माझा देश, माझा कुटुंब, माझा समाज, अशा पद्धतीने त्याची विचारधारणा असते. त्याच गोष्टींना तो आसक्त होतो. आणि एक ज्ञानी जो असतो तो मी करत असतो, अर्थात सर्व ब्रह्मांडामध्ये मीच सर्वत्र आहे अशी त्याची भावना असते. आणि अशा भ्रमांवर यांचं जीवन हे चालू असतं. तर परीक्षित महाराजांनी अजून एक प्रश्न विचारला होता की या संसारातून मग जीवाची मुक्ती कशी होऊ शकते? संप्लवः. तर याचंही उत्तर देत आहेत. ज्यावेळी जीवात्मा आपल्या स्वाभाविक महात्म्यामध्ये आध्यात्मिक स्तरावरच्या दिव्य स्वरूप स्थितीमध्ये स्थित होतो आणि काळ आणि मायेच्या पलीकडे जाऊन दिव्यत्वामध्ये अर्थात भगवंतांच्या चरणांमध्ये तो रममान होतो, त्यावेळी जो जीवनाच्या दोन्ही भ्रांत धारणा मी आणि माझे यांचा सर्वथा त्याग करतो आणि विशुद्ध आत्म्याच्या रूपामध्ये अर्थात नित्य रूपामध्ये प्रकट होतो, अर्थात भगवंतांचा तो सेवक रूप प्राप्त करतो.
मी आणि माझे हे दोन भ्रम त्याने पार करणं आवश्यक आहे, कारण त्याशिवाय तो आध्यात्मिक बनू शकत नाही. परंतु भगवंतांच्या भक्तीमध्ये लागल्याशिवाय या दोन्ही भ्रमांपासूनही तो कधीही मुक्त होऊ शकत नाही. त्यामुळे निम्न स्तरावरती व्यक्ती माझं माझं अशा प्रकारची चेतना करतो, आणि त्याच्याहून थोड्या वरच्या स्तरावरती तोही भौतिक स्तर आहे की मी अशा पद्धतीने त्याची चेतना असते. त्यामुळे कुत्र्या मांजरांसारखे जे विचार करणारी लोक आहेत ते माझं माझं असा विचार करतात. त्यामुळे हे जे कर्मी लोक आहेत, कर्मामध्ये आसक्त आहेत, ते सर्व काही शरीराशी संबंधितच बघतात आणि त्याच पद्धतीच्या गोष्टींशी ते आसक्त होत असतात. आणि जो ज्ञानी असतो तो मी करत असतो आणि स्वतःशी संबंधित किंवा ब्रह्माशी संबंधितच सर्व काही आहे असं बघत असतो. परंतु भगवंतांचा भक्त हा भगवंतांशी आपला, प्रकृतीचा, दुसऱ्या जीवांचा आणि भगवंतांच्या धामाचा काय संबंध आहे, अर्थात भगवंतांनाच केंद्रस्थानी ठेवून सर्व गोष्टींना समजून घेत असतो. आणि तो स्वतःची संकल्पना फक्त भगवंतांचा नित्य सेवक या रूपामध्येच करत असतो. त्यामुळे मी परमेश्वर आहे किंवा मी परब्रह्म आहे हा जो भ्रम आहे, हा माझं माझं म्हणणाऱ्या कर्मी व्यक्तीच्या भ्रमापेक्षा थोडा अधिक चांगला आहे असं वाटत असेल लोकांना, परंतु तो अधिक घातक आहे. कारण मग त्यामुळे तो भगवंतांपासून सदा सर्वदा दूरच राहील आणि भगवंतांना प्राप्त करण्याची त्याला इच्छाही होणार नाही. बद्ध जीवनामध्ये जीवात्मा मायेचा दास बनतो आणि तथाकथित मुक्त अवस्थेमध्ये तो स्वतःच्या ब्रह्म असण्याच्या स्तरावरतीच तो राहून जातो आणि भगवंतांचा सेवक बनत नाही. त्यामुळेच भक्त बनणे हीच परिपूर्ण शुद्ध अवस्था आहे, ज्या अवस्थेमध्ये तो भगवंतांचा नित्य दास बनतो. आपण जसे सूर्याकडे तोंड करून पाहतो तसे परमसत्याचे परमदर्शन प्राप्त होणं शक्य आहे. आकाशातील सूर्य पूर्णपणे प्रकाशमान असतो आणि त्याच्या प्रकाशाद्वारेच आपण सूर्याला बघू शकतो. तसंच भगवंतांच्या कृपेनेच आपण भगवंतांना बघू शकतो. फक्त आपल्याला डोळे आहेत म्हणून भगवंतांना आपण नाही बघू शकत, कारण हे डोळे भौतिक आहेत आणि भगवंत आध्यात्मिक आहेत. त्यामुळे भगवंतांना बघायचं असेल तर भगवंतांचीच कृपा प्राप्त केली पाहिजे. आकाशातील सूर्य पूर्णपणे प्रकाशमान असतो, परंतु ज्यावेळी तो आपल्याला दिसत नाही त्यावेळी सर्वत्र काय होतो, अंधकार होतो, काळोख सर्वत्र पसरतो. त्याचप्रमाणे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत सुद्धा समोरासमोर आपण त्यांचं दर्शन करू शकतो आणि सर्व भ्रमांपासून मुक्त होऊ शकतो. आणि ज्याला असे करता येत नाही तो मायेच्या अंधकारातच बुडून जात असतो. तर भक्ती करून मायेला पार करणारे कोण आहेत, त्यांचं काही उदाहरण देता येईल का? तर ब्रह्माजी सांगतायत की मी स्वतःच ते उदाहरण आहे, ज्यांनी स्वतः भगवंतांचं दर्शन आणि त्यांच्या आध्यात्मिक लोकाचं, वैकुंठाचंही दर्शन केलेलं आहे. अशा भक्तीचं मग अंतिम ध्येय काय आहे ते पण सांगत आहे. हे राजा, ब्रह्मदेवांनी भक्ती योगामध्ये केलेल्या निष्कपट तपश्चर्येवर भगवंत अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांच्या समोर मग नित्य आणि दिव्य रूपामध्ये ते प्रकट झाले. आणि बद्ध जीवाच्या शुद्धीकरणाचं हेच खरं ध्येय आहे की त्याने भगवंतांचं साक्षात दर्शन प्राप्त करावं. याचीच पार्श्वभूमी आता ते सांगत आहेत. जेव्हा त्यांचा जन्म झाला होता तो प्रसंग ब्रह्माजी प्रकट करीत आहेत आणि शुकदेव गोस्वामी राजा परीक्षितला तेच सांगत आहेत. प्रथम गुरु आणि ब्रह्मांडाचे सर्वश्रेष्ठ जीव असे ब्रह्माजी आपल्या कमळाच्या आसनावरती, जे त्यांचं स्वतःचं जन्माचं उगमस्थानच आहे, परंतु त्या कमळाचा काय उगमस्थान आहे त्याचा ते शोध घेऊ शकले नाही. आणि त्यांनी भौतिक जगताची निर्मिती करण्याची इच्छा केली, कारण आजूबाजूला काही नव्हतंच. तर त्यांना कार्य करण्यासाठी क्षेत्र निर्माण करण्याची त्यांची इच्छा झाली. त्यावेळी त्यांना हेही समजत नव्हते की कोणत्या दिशेने त्यांनी हे कार्य सुरू करावं, अथवा त्या निर्मितीसाठी कोणता विधी आहे ज्या विधीद्वारे ते निर्मिती करू शकतात, याचंही त्यांना भान नव्हतं.
अशा भ्रमित असणाऱ्या अवस्थेमध्ये मग त्यांनी कोणाकडून मार्गदर्शन प्राप्त केले आणि काय आदेश त्यांनी प्राप्त केला हे सांगत आहेत. अशा पद्धतीने विचार करीत असताना ब्रह्मदेवांनी पाण्यामध्ये, कारण त्या पाण्यातनच ते कमळ आलेले होते, त्या पाण्यामध्ये जवळूनच मग फक्त ध्वनी ऐकला, कोणाला बघितलं नाही, फक्त ध्वनी त्यांनी ऐकला. तो एकत्रित अक्षरे त्यांनी 2 अक्षरांनी बनलेला शब्द 2 वेळा ऐकला. फार सूक्ष्म पद्धतीने सांगतायत की काय ऐकलं. त्यापैकी एक स्पर्श वर्णांतील 16वं अक्षर त आणि दुसरं 21वं अक्षर होतं प. त्यामुळे जोडल्यानंतर शब्द बनतो तप. असा तप शब्द त्यांनी 2दा ऐकला. तप तप. आणि असं श्रवण अर्थात उपाश्रवण त्यांनी श्रवण केलं, अर्थात भगवंतांकडनं त्यांची दीक्षा झाली. कारण आध्यात्मिक गुरु हे उजव्या कानामध्ये दिव्य मंत्र देऊन शिष्याला दुसरा जन्म देत असतात, त्यामुळेच त्याला द्विज म्हणतात. जसं पक्षीही 2दा जन्म घेतात, एकदा अंड्याच्या रूपात आणि दुसऱ्यांदा पक्ष्याच्या रूपात ते अंड्याच्या बाहेर येत असतात. तसंच दातांनाही द्विज म्हणतात, कारण दातही 2दा येतात, त्यामुळे त्यांनाही द्विज म्हणतात. परंतु मनुष्य अर्थात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे एकदा जन्म घेतात पित्याकडनं आणि दुसऱ्यांदा आध्यात्मिक जन्म घेतात गुरूंद्वारे, जे आध्यात्मिक उजव्या कानाने मंत्र ऐकल्यानंतर. त्याच पद्धतीने ब्रह्माजींनी इथे तप तप स्वतः भगवंतांकडनं ऐकलेलं आहे, त्यामुळे त्यांची दीक्षा साक्षात भगवंतांकडनंच झालेली आहे. जन्म सुद्धा आणि दीक्षा सुद्धा तेच त्यांचे पिता आणि गुरु सुद्धा आहे. अशा मिळालेल्या आदेशाचा स्रोत ब्रह्माजींना सापडला होता का? कारण त्यांना कोणी दिसलं तर नव्हतं, पण मग आवाज आला कुठून? तो ध्वनी ऐकल्यावर त्या ध्वनीचा वक्ता कोण आहे आणि याचा त्यांनी सर्व दिशांना शोध घेण्याचा प्रयत्न तर केलाच, परंतु त्या ठिकाणी स्वतः व्यतिरिक्त अन्य कोणीही न आढळल्याने त्यांनी विचार केला की स्वतःच्या कमळासनावरती दृढपणे स्थित होऊन आपल्याला जो मिळालेला आदेश आहे तप करण्याचा, तोच आपण ध्यान धारणापूर्वक तपस्या करणे हेच आपल्यासाठी योग्य आहे, असा निष्कर्ष ब्रह्माजींनी आपल्या दिव्य बुद्धीद्वारे काढला. कारण भगवंतांनी त्यांना एवढी बुद्धी दिलीच होती की तप शब्द त्यांना समजावा. हे विशेष आहे. कोणत्याही प्रकारच्या शाळेत न गेल्यानंतरही ब्रह्माजींना अक्षर ज्ञान होतं आणि अर्थज्ञानही होतं. हे फार विशेष आहे. तर ब्रह्माजी फार विशेष जीव आहेत हे आपण समजू शकतो. तर असे तपस्या करण्याचं जे वरदान किंवा आशीर्वाद प्राप्त झाला, तर ब्रह्माजींनी किती काळापर्यंत अशी तपस्या केली? ब्रह्मदेवांनी देवतांच्या कालगणनेनुसार, अर्थात जे स्वर्गात राहणारे देवता आहे त्यांच्या गणनेनुसार 1000 वर्षांपर्यंत तपस्या केली. देवतांचा एक दिवस अर्थात आपला 1 वर्ष असतो, म्हणजे फारच मोठ्या काळासाठी ब्रह्माजींनी ती तपस्या केली. त्यांनी हा अलौकिक ध्वनी आकाशातून ऐकला होता आणि तो दिव्य असल्याचे स्वीकारलेही होते. अशा रीतीने त्यांनी आपले मन आणि इंद्रिय नियंत्रित केली आणि त्यांची तपस्या म्हणजे सर्व जीवांसाठी एक महान आदर्शच आहे की जन्म झाल्यानंतर व्यक्तीने पहिले तपस्या केली पाहिजे. निर्मितीचं कार्य हे सुद्धा भौतिकच आहे. जरी भगवंतांच्या आदेशाने केलंय, पण तरी भौतिक जगतात ते कार्य केलं जात आहे. तरीही अशा भौतिक कर्तव्यासाठी सुद्धा पहिले भगवंतांची तपस्या करणं अपेक्षित आहे. हाच आदर्श ब्रह्माजी इथे आपल्याला घालून देत आहे आणि आपणही त्यांच्या चरणांचं अनुगमन करीत अशा पद्धतीने तपस्या केली पाहिजे. त्यामुळे 5व्या स्कंदातही सांगितलेलं आहे, तपो दिव्यम पुत्रका येन सत्वम शुद्धेत यस्माद ब्रह्म सौख्यम त्वनंतम. भगवंतांचं दर्शन प्राप्त करायचं आहे तर तपस्या केली पाहिजे आणि भगवंतांना प्रसन्न केलं पाहिजे. म्हणून ते सर्वश्रेष्ठ तपस्वी आहेत हे आपण जाणलं पाहिजे. त्यानंतर ब्रह्माजींची जी तपस्या आहे त्याच्यावरती भगवंत अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांना विशेष महावैकुंठाचं दर्शन भगवंत देतात. तर भगवंत स्वतः प्रसन्न होतात आणि मग ब्रह्माजींना असं दर्शन देत आहेत.
ब्रह्मदेवांनी केलेल्या तपस्येमुळे श्री भगवंत अत्यंत प्रसन्न झाले आणि आनंदाने त्यांनी ब्रह्मदेवांना आपलं वैयक्तिक धाम वैकुंठ लोक, जे इतर सर्व ग्रह लोकांच्या सर्वथा पलीकडे आहे, असे जे परमलोक आहे, त्याला प्रकट केले. या दिव्य भगवत धामाची स्तुती सर्व प्रकारच्या भौतिक क्लेशांपासून, दुःखांपासून, व्यथांपासून, भ्रमांपासून आणि भ्रामक अस्तित्वाच्या भयापासूनही सर्वथा मुक्त आहे, अशा आत्मसाक्षात्कारी पुरुषांनाच प्राप्त होत असते. ज्या जगतामध्ये कोणत्याही प्रकारची कुंठा अर्थात चिंता नाही आहे, त्यालाच वैकुंठ म्हणतात. अशा वैकुंठाचे वर्णन करताना खास वैशिष्ट्य शुकदेव गोस्वामी सांगत आहेत की ब्रह्माजींनी काय पाहिलं. भगवंतांच्या अशा त्या व्यक्तिगत धामामध्ये रजोगुण आणि तमोगुण सर्वथा अनुपस्थित असतात, उपस्थित नसतात. तसेच त्या दोघांचा सत्वगुणावरही कोणताही प्रभाव नसतो. त्या ठिकाणी काळाच्या अधिकाराचाही प्रभाव नसतो. काळ असतो, परंतु काळ कोणाचाही तिथे नाश करीत नाही. मग माया शक्तीच्या प्रभावाविषयी तर काय सांगावे. ती तर त्या ठिकाणी प्रवेशही करू शकत नाही. बहिरंगा शक्ती, योगमाया तिथे असते, परंतु महामाया तिथे नसते. कोणताही भेदभाव नसताना देवता आणि असुरही भक्त म्हणून भगवंतांची अर्चना करतात. अर्थात तिथे न कोणी असुर आहे, न कोणी सुर आहे. तिथे फक्त भगवंतांचे दिव्य भक्तच आहेत आणि ते भगवंतांची सेवा करण्यामध्ये संलग्न झालेले असतात. अशा वैकुंठातले लोक कसे असतात? अत्यंत महान असे हे लोक वैकुंठवासी तेजस्वी निळ्या कलरचे, निळ्या रंगाचे असे सुंदर विग्रह त्यांचे असतात, रूप असतात, शरीर असतात. परंतु ते भौतिक नसतात, आध्यात्मिक शरीर असतात. त्यांचे डोळे, नेत्र कमळासमान अत्यंत सुंदर असतात, मोठे असतात. त्यांनी पीत वस्त्रे, पिवळी वस्त्रे धारण केलेली असतात भगवंतांसारखीच. आणि त्यांचे अंग आणि प्रत्यंग अत्यंत आकर्षक असतात, सुंदर असतात. ते अत्यंत नवतरुण 16 वर्षाचे युवकच दिसतात आणि त्यांना 4 हात असतात, कारण हे वैकुंठाचं वर्णन आहे, गोलोक वृंदावनचं नाही. तर असे हे सर्व जीव चतुर्भुज 4 हात असलेले असतात आणि त्यामध्ये मोत्यांचे हार आणि रत्नजडित आभूषणांनी अत्यंत सुशोभित असतात आणि त्यामुळेच ते अत्यंत तेजस्वी असतात आणि त्यांचे आभूषणही प्रचंड चमकत असतात. त्यांपैकी काही जणांची अंगकांती प्रवाळ आणि वैदुर्य मण्यांसारखी तेजस्वी दिव्य असते. त्यांची मस्तके उमललेल्या किंवा उमलत्या मृणालाप्रमाणे हारांनी शोभिवंत असतात आणि काही जणांनी तर कर्णकुंडले अत्यंत दिव्य रूपात धारण केलेली असतात. अर्थात सर्वांनीच धारण केलेली असतात. वर्णन केलेले सर्व मणी हे आध्यात्मिक जगतातली असतात, या जगतातली नाही. तर ह्या जगतात तर आपण भरपूर विमानही बघतो. तर काय आध्यात्मिक वैकुंठात सुद्धा विमानं असतात की नाही? सर्व वैकुंठ लोक अनेकविध प्रकारच्या चमकणाऱ्या तेजस्वी दीप्त अशा विमानांनी वेढलेले असतात. अर्थात अनेक विमाने आहेत आणि ही विमाने महात्मा अर्थात अत्यंत श्रेष्ठ भगवत भक्तांची असतात आणि तिथल्या स्त्रिया त्यांच्या अलौकिक कांतीमुळे, सुंदरतेमुळे विद्युल्लतेप्रमाणेच अर्थात तेजस्वी दामिनीप्रमाणे चमकत असतात, सुंदर दिसत असतात. आणि हे सर्व एकत्रितपणे मेघ आणि विजांनी सुशोभित झालेल्या आकाशाप्रमाणेच दिसत असतात. त्या जगतात भगवंतांची नित्य संगिनी लक्ष्मी देवी ही काय करीत असते हे सांगत आहेत. भाग्यदेवता लक्ष्मी देवी आपल्या दिव्य रूपामध्ये भगवंतांच्या चरण कमलांची प्रेमपूर्ण सेवा करण्यामध्ये सदा सर्वदा निमग्न असते. वसंत ऋतू याच्या अनुसरणाने काळे भ्रमर तिच्या भोवती सदैव फिरत असतात व ती केवळ विभिन्न आनंददायी सेवा, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी सर्व प्रकारच्या सेवा
स्वतःच्या सहकारी सखीं समवेत पूर्णपणे निमग्न असते, प्रेमपूर्ण सेवा करीत असते. आणि त्याचबरोबर भगवंतांच्या दिव्य कृत्यांचे सदैव गुणगानही मधुरतेने, सुंदरतेने, दिव्य दिव्य रागांमध्ये प्रकट करीत असते, तेही भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. आणि अजून कोण कोण भगवंतांची तिथे सेवा करतात? श्री ब्रह्मदेवांनी मग वैकुंठामध्ये पुरुषोत्तम श्री भगवंतांनाही पाहिले. फक्त भक्तांना नाही पाहिलं, लक्ष्मी देवीला नाही, भगवंतांनाही पाहिलं. जे अखिल भक्तांचे, सर्व भक्तांचे, भाग्य देवता लक्ष्मी देवीचे, सर्व यज्ञांचे आणि विश्वाचेही सर्वथा स्वामी आहेत. त्यांची सेवा नंद, सुनंद, प्रबल, अर्हण अशा पद्धतीने सर्व प्रकारचे जे त्यांचे सेवक आहेत, निकटस्थ पार्षद आहेत, त्या सर्वोत्तम सेवकांद्वारे केली जात होती. आणि या सेवेद्वारे भगवंत अत्यंत प्रसन्न होत होते. अशा भगवंतांच्या मग विग्रहाचे, रूपाचे वर्णन करीत आहेत, ज्यांचे केवळ दर्शनही अत्यंत मादक आणि सुंदर आणि आकर्षक आहे. असे ते भगवंत आपल्या प्रिय सेवकांकडे अतिशय प्रेमाने पाहत होते. प्रेमाने पाहतेही होते आणि अत्यंत प्रसन्न पण झाल्याचे ते दिसत होते. त्याचमुळे अत्यंत त्यांचे मुखकमळ जे आहे ते स्मित हास्य करीत होते आणि ते मंत्रमुग्ध करणाऱ्या आरक्त वर्णाने सुशोभित होते. त्यांनी पिवळे वस्त्र धारण केली होती, कानामध्ये अत्यंत मकर कुंडल सुंदर शोभायमान होते आणि मस्तकावर किरीट अर्थात सोन्याचा मुकुट त्यांनी धारण केलेला होता. भगवंत वैकुंठाचे स्वामी वैकुंठपती चतुर्भुज होते, 4 हात त्यांना होते आणि त्यांचे वक्षस्थळ, छाती ही श्रीवत्स याच्या चिन्हाने दिव्य पद्धतीने युक्त होती. असे भगवंत आपल्या आसनावरती विराजमान होते आणि त्यांची सेवा 4, 16 आणि 5 अशा विभिन्न शक्तींनी आणि 6 स्वाभाविक ऐश्वर्यांनी, त्याचबरोबर इतर क्षणभंगुर स्वरूपाच्या गौण शक्तींनी सुद्धा वेढलेले ते होते. परंतु स्वतःच्या धामाचा उपभोग घेणारे ते स्वतः एकमेव असे परमपुरुष श्री भगवंत होते. असे भगवंत 6 ऐश्वर्यांनी युक्त आहेत. आणि ते कोणते आहेत 6 ऐश्वर्य? ते सर्वात श्रीमंत आहेत, सर्वात शक्तिमान आहेत, सर्वाधिक प्रसिद्ध आहेत, सर्वाधिक सौंदर्यवान सुंदर व्यक्ती आहेत, सर्वश्रेष्ठ ज्ञानी आणि सर्वश्रेष्ठ वैरागी विरागी व्यक्तीही आहेत. आणि त्यांच्या 6 शक्ती, 4 मुख्य शक्ती कोणत्या आहेत? प्रकृती, पुरुष, महत तत्व आणि अहंकार याही त्यांच्या सेवेत लागल्या आहेत. आणि 16 शक्ती कोणत्या आहेत? पंचमहाभूत, पृथ्वी, पाणी, तेज, वायू आणि आकाश, ह्या 5 मुख्य ज्ञाने पंचमहाभूत आहेत. त्यानंतर 5 ज्ञानेंद्रिय, डोळे, नाक, कान, जिव्हा आणि त्वचा. 5 कर्मेंद्रिय, हस्त, पाद, गुदा, उदर आणि उपस्थ. आणि त्याबरोबरच मन, हे 6वं कर्मेंद्रिय. 5 इंद्रियांचा समावेश होतो त्यांच्या इंद्रिय विषयांचा, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. अशा पद्धतीने भगवंतांची सर्व प्रकारच्या शक्तींद्वारे सेवा केली जात होती. अशा भगवंतांचे दर्शन झाल्यानंतर मग ब्रह्माजींनी काय केले? भगवंतांना त्यांच्या परिपूर्ण ऐश्वर्यासहित पाहून ब्रह्मदेवांचं अंतःकरण आनंदाने एकदम भरून गेले आणि दिव्य प्रेम आणि तल्लीनतेमुळे त्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले. अशा स्थितीमध्ये ते भगवंतांसमोर नतमस्तक झाले आणि जीवांसाठी अर्थात परमहंस भक्तांसाठी परमपूर्णतेचा तर हाच मार्ग आहे की भगवंतांचं प्रेमरूपाने दर्शन करावं आणि आनंद प्राप्त करावा. अशा ब्रह्माजींना आनंदाचा सोहळा प्राप्त झालेला आहे, त्यांना मोठा आनंद झालेला आहे. तर काय
ब्रह्माजींचं दर्शन घेऊन, अर्थात त्यांना दर्शन देऊन भगवंतांना सुद्धा आनंद झाला की नाही, याचा आपण श्रवण करूया येणाऱ्या कथेमध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.